आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये बाहेरची लोक सहभागी झाले अशा पद्धतीचं मत लोढा यांनी व्यक्त केलेलं आहे. लोढांना ॲक्च्युली माहितीच नाही इकडची काय कारणीभूत सत्ता त्यांची आहे आणि त्यांचेच आमदार विधानसभेत प्रश्न उपस्थित करतात. भले बघा जीवाला धोका आम्ही जैन समाजाला सांगितलं की जीवाला धोका आहे तर जैन समाजाचे जे काही प्रमुख पाहुणे होते प्रमुख मान्यवर होते त्यांची आमची बैठक झाली. त्यांना म्हटलं आहे त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन अहवाल मागितला आहे की ह्या आजारामुळे फुफ्फुसाचा आजार होतो आहे जग जाहीर आहे त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसामुळे. परंतु त्यांनी केम नायर हिंदूजा हॉस्पिटल अशा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अहवाल मागला की आतापर्यंत तुमच्याकडे किती पेशंट आले. जर हा अहवाल महानगरपालिकेने मागितला असता तर त्यांना लवकर मिळाला असता. त्यावरती कोर्टात व्यवस्थित झालं असं उपाययोजना त्याच्यावरती झाली असती. परंतु महानगरपालिकेला काय त्यांच्या त्या विस्फुटेंच्या मनात काय खुन्नस आहे यांच्याबद्दल मला माहिती नाही. त्यांनी आकस्मिकपोटी ती ॲक्शन घेतलेली आहे इथे घेतले. आता हे पॅक करून पुरा दादरचा वैभव कबूतरखाना मी त्यांना म्हटलं कबूतरखाना ही ओळख आहे एवढ्या वर्ष आम्ही लहानपणापासून ती ओळख कुठेतरी पुसणार. आमची पिढी आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांनाच माहिती पडेल कबूतरखाना. त्याच्यानंतरच्या पिढीला कबूतरखाना माहिती नाही पडणार. पॅक करू नका आम्ही त्यांना सांगितलं की वरती टाकू नका आहे तसं राहू दे दाणे टाकायला देऊ नका. कोर्टाचा निर्णय त्याचा अवमान कोणच करणार नव्हते. परंतु त्यांनी जैन लोकांची भावना असेल किंवा काय त्यांनी त्यांची दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. कबूतरखानाच होता तो कोर्टाच्या निर्णयानंतर तो बंद करण्यात आला. मात्र आपण जर बघितलं तर लोकांनी आतमध्ये घुसून ते शेड हटवलेलं आहे तर हा कोर्टाची अवहेलना नाही. बघा ते जैन समाजाचे जेवढे लोक मला भेटायला आले ते म्हणाले की आम्ही कोर्टाचा अवमान नाही करणार. कोर्ट जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही मान्य करू. ते दाणे टाकायला दाणे न टाकायला सुद्धा तयार आहे. परंतु हे पॅक करायची गरज नव्हती ना. महानगरपालिकेला तर आदेश तर नव्हते पॅक करायचे. त्यांनी पॅक का केलं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या भावना थोड्या दुखावल्या गेल्या. लोक टाकत होते. आता कोण रस्त्यावरचा माणूस जर दाणे टाकत असेल तर त्याला कोण अडवणार. त्याच्यासाठी पोलिसांनी आणि कॅमेराचं त्यांनी ठेवलेलं आहे ना. कॅमेरा ठेवलेले पोलीस प्रोटेक्शन होते पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतील ना. पण हे पॅक करून पॅक केल्यानंतर काय नाही. पण मी काय म्हणतो जैन समाजाची जी मान्यवर इकडची मंडळी ट्रस्टी आणि भेटायला आले ते म्हणाले की आम्ही दाणे टाकणार नाही. त्यांनी सांगितलेलं स्पष्ट सांगितलं की कोर्टात जोपर्यंत निर्णय देत नाही आणि ते स्वतः कोर्टामध्ये फाईट करतात आणि ते अहवाल स्वतः गोळा करतात. हे महानगरपालिकेचं काम आहे ना की सगळ्या हॉस्पिटलमधून तुम्ही सुद्धा अहवाल गोळा केलं पाहिजे. आता सत्ता आंदोलन झालं की पहिल्यांदा गुन्हा नोंदवला जातो. आलेलं नाही मात्र तसं काही झालं नाही. आज बाहेर कुठेही अशी कारवाई झालेली नाही. कोणाला एकाही आता मंत्री महोदय आलेले मंत्री महोदयांच्या निर्णयाच्या पुढे आम्ही तरी जाणार आहेत का. पोलीस प्रशासन जाईल का. तर पोलीस प्रशासनाला त्यांनी सांगितलं असेल की सौम्य पद्धतीने काय चक्का जाम केलेला होता. नाही सरकार मला तर वाटते सरकारची काही मंडळी जैन समाजाला दुखवतात आहे काही मंडळी त्यांच्या पाठणराख करतात. असा प्रकार सध्या घडलेला आहे. बाहेरची लोक आले आणि त्यांनी इथे आंदोलन केलं. मग ते लोक म्हणजे ट्रस्टची लोक अतिशय समंजस पद्धतीने काम चाललं. काल सुद्धा आमची 2 दिवसापूर्वी शाखेत बैठक झाली. ते म्हणाले आमच्या गगराणी साहेबांबरोबर बैठक आहे त्यातून काहीतरी तोडगा निघेल. म्हटलं तोडगाच काढायचा. आम्ही पण विस्फोटे साहेबांना डीएमसीना सगळ्यांना सांगितलं की तोडगा काढा काहीतरी त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा. तोडगाच काढा. जैन समाजाने त्याचं तुम्ही समर्थन करत आहात. नाही न्यायालय बघा न्यायालयाचा आदेश दिल्यानंतर त्याचा समर्थन आम्ही कधीच कदापि करणार नाही. जो न्यायालयाचा कुठल्या नाही. आता बघा मेन म्हणजे हे बांधायची परवानगी त्यांना कोर्टातनं मिळाली आहे का हा पहिला सवाल आहे. कबुतरांच्या मुद्द्यावरनं राजकारण मुंबई महानगरपालिकेला आणि जैन समुदायाला आपल्या जवळ करण्यासाठी केलं जात आहे का. भाजपची जी भूमिका नाही भाजपाची भूमिका अशीच आहे की आम्ही एका कुठल्या तरी सदस्यांनी मारल्यासारखा करा प्रश्न उपस्थित करा त्यांची पाठणराख आपण करूया म्हणजे जैन समाजाला सुद्धा वाटेल की आमच्यासाठी BJP सरकार पुढे येते. हे त्यांची जी महानगरपालिकेसाठी सध्याची एक प्रॅक्टिस म्हणा किंवा ट्रॅक म्हणा आहे की एकाने आता प्रश्न उपस्थित कुठल्या आमदारांनी केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हां मग ते कोणाशी संलग्न आहेत.
5 मिनिटं जरी रस्त्यावरती चक्का जाम झाला, रस्ता अडवून धरला, तर सरकार आंदोलन करते. इकडे 1 तासभर वाहतूक कोंडी होती, रस्ता अडवून धरला होता रस्त्यावरती. अशा स्थितीमध्ये इथे प्रत्येक वेळेला आंदोलन केले, गुन्हा दाखल होता, मात्र इथे गुन्हा दाखल झालेला नाही. नाही. त्यामुळे प्रश्न थेट आहे. नाही कधी कधी ऐका कधी कधी आम्ही सुद्धा चक्का जाम करतो, त्यावेळी पोलीस प्रशासनाने का प्रत्येक वेळी आमच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही. गुन्हे बघा, ते गुन्हे आता पोलिसांचं काम आहे, ते पोलिसांनी करावं. त्याच्यामध्ये आम्ही काय हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांना वाटत असेल तर करतील गुन्हे दाखल. नाही पाठराखण करत नाही, पाठराखण नाही. बघा आम्ही पहिल्याच कोर्टाचा अवमान करू नये हे आम्ही तुम्हाला सांगतोय की त्यांना पण आम्ही सांगितलं की कोर्टाचा अवमान करू नका, दाणे थोडे दिवस टाकू नका. अवमान झालेला आहे ऑलरेडी. ऐका अवमान कुठे ऐका काय झालंय, ही शेड बांधायला महानगरपालिकेला परवानगी आहे का पहिला वॉर्ड ऑफिसरांना विचारा. पण बांधायची पण परवानगी नव्हती ना. नाही ना, बांधायची परवानगी होती का पहिलं सांगा. बांधायची तर परवानगी नव्हती तर बांधायला नको पाहिजे होता. त्यांनी ते त्यांचा पथक ठेवायला पाहिजे. सांगितलेले होते थेट उच्च न्यायालयाने. मग केले ना त्यांनी. आता ते बघा, आता हे माझा डिसिजन आहे, मंत्री महोदयाचा डिसिजन. आणि मंत्री नाही बघा, आम्ही पाठराखण करत नाही. आम्ही एवढंच म्हणतोय की जो काही बघा एवढ्या वर्षाचा मला सांगा, आज एवढे वर्ष कबूतरखाना इथे स्थिरावलेला आहे. तो कबूतरखाना जर हटवायचा असेल तर समाजाशी व्यवस्थित बोलणी करायला पाहिजे होती. कोर्टाचा निर्णय सगळ्यांनीच मान्य, उद्या मला आला तरी मी निर्णय मान्य करणार. परंतु त्याच्या अगोदर जर या समाजाला एकत्रपणे BMCनी किंवा पोलीस प्रशासनाने एकत्र बोलवलं असता आणि त्यांच्याशी बैठक करून व्यवस्थित तोडगा काढला असता एवढा प्रसंग आलाच नसता ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.